वाढत्या शहरीकरणातनं मंडळी प्लास्टिकचा होणारा अतिवापर हा निसर्गासाठी घातक ठरतो। अमरावती शहरात दर दिवसाला तब्बल 200 टन घनकचरा जमा होतो आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये 80% प्रमाण हे फक्त प्लास्टिक पासून बनवण्यात आलेल्या वस्तूंचं असतं। त्याची नेमकी काय कारणं आहेत ते जाणून घेऊयात विशेष रिपोर्टमधून। अमरावती शहराच्या सुकळी आणि अकोली मार्गावरील कंपोस्ट डेपोवर प्रचंड मोठे घनकचऱ्याचे डोंगर दिसतात। या कचऱ्यामध्ये बहुतांश प्रमाण हे प्लास्टिकच्या कचऱ्याचं दिसून येतं। प्लास्टिकवर बंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा सर्रास वापर होतोय ही बाब चिंताजनक आहे। हे सरळ पोलीसच्या हाती द्यायला पाहिजे याची कारवाई। ज्याच्या घरापाशी दिसन त्याच्यावर टोले, आपोआप ते दुरुस्त होते, त्याच्याशिवाय होणार नाही। काही करा, महानगरपालिकेला दिलं तर महानगरपालिका तिथून होऊन जाईल, नाही करते, त्याच्यात काहीच होत नाही। 10 रुपयाचा संभार घेऊन येतात, तो संभार काढून ती पिशवी बाहेर फेकल्या जाते आणि घराच्या अवतीभोवती जे खाली प्लॉट असतात त्यामध्ये राहणारे लोक कचरे फेकतात अतिप्रमाणात। त्यामुळे प्रकृतीवर दुष्परिणाम होत आहे त्याचा आणि ते जनावरं खाण्यात येत आहेत, जनावरांवर पण त्याचा वाईट परिणाम होत आहे। और हम जितना कचरा देखते हैं अधिकतर प्लास्टिक है। गायें खाती, जानवर खाते, नालियाँ ब्लॉकेज होती, सब ये पन्नियों के कारण ही है। तो हमें सबसे पहले हमें अपने से ही शुरुआत करनी पड़ेगी कि हम ये प्लास्टिक ले जाना बंद करें, कैरी बैग वगैरह खरीदना बंद करें, गाड़ी वालों से और भी चीज़ों से। बहुत सारी चीज़ें ऐसी जिससे हम कैरी बैग हमें यूज़ होते हैं। प्लास्टिकच्या वापराविरोधात महापालिका कारवाई करतेच, मात्र शहरातून प्लास्टिकचा कचरा कमी व्हावा यासाठी महानगरपालिकेनं एक उपक्रम हाती घेतलाय। यामध्ये कंपोस्ट डेपो परिसरात घनकचरा प्रक्रिया प्लांट तयार करण्यात आलेत। शहरातून दररोज जवळपास 200 टन घनकचरा जमा करून या ठिकाणी आणला जातो। त्यानंतर 3 वेगवेगळ्या मशीनच्या सहाय्याने या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यामधून शुद्ध प्लास्टिक वेगळं केलं जातं। या प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण एकूण कचऱ्याच्या प्रमाणात 70 ते 80% इतकं असतं, हे विशेष। या सर्व प्रक्रियेनंतर जमा झालेलं प्लास्टिक ट्रकद्वारे चंद्रपूर येथील सिमेंट फॅक्टरीला पाठवण्यात येतं। दररोज 3 ते 4 ट्रक भरून म्हणजे जवळपास 80 टन प्लास्टिक अमरावती शहरातून बाहेर पाठवलं जातं। यावरून शहरात प्लास्टिकचा वापर किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे दिसून येतं। त्यामुळं प्लास्टिक बाबत केवळ महापालिकेला दोष देऊन चालणार नाही, नागरिकांनी देखील जाणीवपूर्वक कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे। कारवाई करणं हा वेगळा भाग आहे, परंतु नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कापडी पिशवींचा वापर करणे, प्लास्टिकच्या पिशवीला नकार देणे हे सुद्धा आवश्यक आहे। आपण मार्केटमध्ये जात असताना स्वतःहून जर आपण कापडी पिशवी नेली तर हा विषय राहणार नाही आणि कचऱ्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येतं त्याचं प्रमाण कमी होईल। अमरावतीकरांनो, तुम्ही जर ठरवलं तर अवघ्या काही महिन्यात तुमचं शहर प्लास्टिक मुक्त होऊ शकतं। गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची। अमरावती शहरामध्ये पूर्णपणे प्लॅस्टिक बंद केव्हा होईल याचं उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही, परंतु जर अमरावतीकरांनी जर ठरवलं तर काही आठवड्यामध्ये प्लॅस्टिक बंद होऊ शकते आणि हे माझ्या पाठीमागील जे दृश्य जे नाल्यामध्ये तुंबलेलं प्लॅस्टिक आहे हे सुद्धा बंद होऊ शकते, परंतु गरज आहे ती एका मोहिमेची। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।